धुळे शहराकरता केंद्र सरकारनं मंजूर केलेली पाणीपुरवठा योजना सत्ताधारी आणि प्रशासनानं भ्रष्टाचाराचा अक्षरशः कुरण बनवली आहे। पाणीपुरवठा योजनेचा पैसा मिळून सारेजण हडपण्याकरताच आहेत असा समज झालेल्या भ्रष्ट सत्ताधारी आणि प्रशासनाचं हे तुघलकी कारस्थान भाजपनं उलथवून लावलंय। धुळे शहरातली पाण्याची समस्या पुढच्या 25 वर्षांसाठी सुटावी यासाठी केंद्र सरकारनं महापालिकेला 136 कोटी रुपयांची योजना मंजूर केली। त्यातला 55 कोटींचा पहिला हप्ता महापालिकेला दिला। मात्र सत्ताधारी आणि प्रशासनानं या योजनेचा वापर आपली अगडबंब पैशांची भूक भागवण्यासाठी केल्याचं उघड झालंय। पालिकेनं ठेकेदारांशी संगनमत करून काम सुरू होण्याआधीच ठेकेदाराला 22 कोटींची रक्कमही अदा केली आहे। विशेष म्हणजे ठेकेदार करत असलेलं काम निकषाप्रमाणे करत नसल्याचं भाजपनं प्रत्यक्ष कामाची पाहणी करून सिद्ध केलंय। तसंच यामध्ये 7 ते 10 कोटींचा मलिदा लाटला गेल्याचा आरोप भाजपनं केलाय। सोबतच भाजपनं पालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे। 7 ते 10 कोटीचा व्यवहार झालेला आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताधारी आणि त्या ठिकाणी काम करणारे प्रशासनाचे अधिकारी हे सर्व मिळून यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि संबंधितांना निलंबित करावं आणि महानगरपालिका ताबडतोब बरखास्त करावी अशी आम्ही मागणी आता सरकारकडे करणार आहोत। तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जलवाहिनीचं काम बंद करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले। दरेवार जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांच्याकडे हे सर्व काम मी सोपवलेलं होतं। त्यांनी त्यांचे कामामध्ये निष्काळजीपणा केला हे आताही स्पष्ट झालेलं असल्यानं त्यांचे ते प्रतिनियुक्ती राहिले असल्याने त्यांना निलंबनाचा प्रस्ताव आजच मी शासनाकडे पाठवणार आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या आंदोलनामुळे आणि प्रशासनाच्या कारवाईमुळे चांगलेच कोंडीत सापडले। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।